आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे ती एनर्जी प्रत्येक स्त्रीमध्ये आहे. फक्त कुठेतरी इनिशिएटिव्ह घेतलं पाहिजे आणि या गोष्टी करण्याचा प्रयत्न आपण सर्व महिलांनी करावा. आज समाजामध्ये जे काही महिलांवरती अत्याचार पेपर उघडला किंवा टीव्ही लावला तर आपल्याला ज्या बातम्या ऐकायला मिळतात तर आपण सरकारला त्याला दोष देतोय की सरकार काही करत नाहीये. ही गोष्ट काही होत नाही, सिस्टम मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. पण मला असं वाटतं एक गृहिणी म्हणून किंवा एक स्त्री म्हणून ही आपली जबाबदारी आहे की आपल्या मुलांना आपण शिक्षणासोबत आध्यात्मिक शिक्षण देण्याची फार गरज आहे असं मला वाटतं. कारण मुलांना प्रार्थना करायला शिकवली, त्यांच्यावर तिचा संस्कार केले तर मला वाटतं प्रार्थना केल्यामुळे देव बदलत नाही पण माणूस मात्र बदलतो. म्हणून आपल्या मुलांना प्रार्थना करायला शिकवा, त्यांच्यावरती चांगले संस्कार करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या राष्ट्राबद्दल राष्ट्रभक्ती देशभक्ती प्रत्येकाच्या मनामध्ये रुजवण्याचं काम एक महिला म्हणून एक आई म्हणून आपण नक्कीच करू शकतो. आणि या सगळ्या गोष्टी लहानपणापासून आपल्या मुलांवरती जर आपण करण्याचा प्रयत्न केला तर अर्थातच जे समाजामध्ये गुन्हे घडत आहेत ते गुन्हे घडणार नाही आणि त्यासाठी आपणच इनिशिएटिव्ह घेऊन या सगळ्या गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि ते आपण करू शकतो. एक स्त्री म्हणून मगाशी ज्या वैष्णवी मॅडम त्यांचं एक वाक्य मला खूप आवडलं की अर्धनारी नटेश्वर. आपण बघितलं की पूर्वीच्या काळी स्त्रियांना खूप स्थान होतं समाजामध्ये आणि अजूनही मला वाटतं साऊथचा भाग जर आपण बघितला तर त्यामध्ये स्त्री प्राधान्य म्हणजे स्त्री प्राधान्य समाज हा त्या ठिकाणी कार्यरत आहे. आणि तशाच पद्धतीने आपल्या कुटुंबातील हे बघा आपल्याला आदर हा कुणी ते द्यायच्यानंतर आपण तो आदर घ्यायचा नाहीये पण तो आदर आपण स्वतः निर्माण करता आला पाहिजे. आणि आपल्या कुटुंबापासून सुरुवात जर आपण केली तर प्रत्येक जण स्त्रीला आदर देईल आणि प्रत्येकाला जर आदर निर्माण करण्याची सवय प्रत्येक स्त्रीविषयी जर निर्माण झाली तर मला वाटतं समाजामध्ये ज्या वाईट प्रवृत्ती आहेत वाईट प्रवृत्तीची जी माणसं आहेत त्यांची प्रवृत्ती निश्चितच आपण कमी करण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी एक पती आणि एक पत्नी यामध्ये पती असं विचारतो त्या पत्नीला की तू कशी आहेस. खरंच म्हणजे देवाने जी स्त्री निर्माण केली आहे ती स्त्री कशी आहे याचं थोडं सुद्धा देवाला सुद्धा उलगडलेलं नाहीये. तर स्त्री स्वतःहूनच सांगते की मी कशी आहे ते एक छोट्याशा कवितेतून मला सांगण्याचा प्रयत्न करतो. तू जर अशी शांत समुद्र तर तुझ्यात विसरणारी गंगा आहे. तू जर सोडशील मर्यादा तर विध्वंस करणारी टाकी आहे. तू बहरनं ताफ्यासारखा निशिगंध होऊन दरवळे तूस. राणा म्हणत तू जर मला निवडून ग तर राणा मनातील काटेरी बाभळ आहे. तू जसा तशी आहे. तू बरंच आषाढी पावसासारखा श्रावणातील सर आहे मी. तूच परतला हस्त नक्षत्रासारखा तर जीव घेणारी वीज आहे मी. जसा तशीच आहे. चातक होऊन वाट बक्षी माझी तर मृगाचा थेंब आहे मी. कृतज्ञ झाला तर वाळवंटातील मृगजळ आहे मी. तू जसा तशीच आहे. तू जगाचा होईल पोशिंदा विश्वासाने 4 गाणे फेर तू. त्या 4चे 4,000 करणारी निसर्गाची किमया आहे मी. तू जसा तशी आहे. तू ती पाना वात्सल्याने तुझी माळ आहे मी. बक्षील वाटपल्या नजरेने तर लचके तोडणारी ढाळ आहे मी. तू जसा तशीच आहे. देशील आहुती सत्तर माझी तर होमाचा पवित्र अग्नी आहे मी. जाळशील घर दुसऱ्यांची तर जंगलातील वणवा आहे मी. जसा तशी आहे मी. तू हो भिल्ल भवानी होते मी. तू झाला महिषासूर तर महिषासुर मर्दिनी होईल मी. तू जसा तशीच आहे. येशील जवळ प्रेमाने त्या क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता होईल मी. होशील बलात्कारी तर छाती फोडून रक्त पिणारी वाजून आहे मी. जसा तशी आहे. टाक तू एकच कटाक्ष प्रेमाने सर्वस्व अर्पण करते तुला मी. बरं सांगू कशी आहे मी. जसा तशीच आहे मी. या कवितेतील मला वाटतं खूप चांगल्या गोष्टी म्हणजे जसा पुरुष तशीच स्त्री आणि अर्धनारी नटेश्वराची जी कल्पना या ठिकाणी मॅडमनी मांडली त्या पद्धतीने हे जे समाज चाललेला आहे त्या समाजामध्ये या दोघी शक्ती शिव आणि पार्वती जर एकत्र आली तर नक्कीच आपण चांगल्या गोष्टी या समाजामध्ये करू शकतो. तर देशासाठी पर्यायाने आपला हा देश प्रगल्भ करू शकतो. आणि विचारांमध्ये मला वाटतं खूप ताकद असते. असं नाहीये की मुलींना 7च्या आत घरी बोलवा, अजिबात नाही. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये जर स्त्री
कार्यरत आहे तर त्या स्त्रीच्या विचारांमध्ये अशी विचार प्रकल्प करा की कुणाची हिंमत होता कामा नये की त्या स्त्रीला हात लावण्याची किंवा तिच्यावरती अत्याचार करण्याची. आणि असे पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये असू द्या आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या मुलांना देण्याचा नक्की प्रयत्न करा आणि त्याचा नक्कीच परिणाम होतो. फक्त श्रद्धा हवी आहे, कुठल्या तरी एका देवावरती आपली श्रद्धा असावी, अध्यात्माची आपण त्यासाठी त्या ठिकाणी सांगड घालण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या मुलांना चांगले संस्कार देऊन समाज आणि पर्यायाने आपला हा देश खूप विकसित करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करूया. आणि महिला दिन म्हणजे फक्त एक दिवसाचा बैलपोळा नाहीये. मग बैलपोळ्याला एक दिवस बैलाला फक्त त्याला सुशोभित करतात आणि आराम देतात. तर महिला दिन सुद्धा हा एक दिवसाचा नसावा, तर तो प्रत्येक दिवसाचा महिला दिन असावा आणि स्वतःचा आत्मसन्मान जपा आणि स्वतःचा आदर स्वतः निर्माण करण्याची तयारी ठेवा. कारण ही ताकद प्रत्येक स्त्रीमध्ये आहे. हे बोलून या ठिकाणी जो महिला दिनाचा कार्यक्रम साजरा झाला या ठिकाणी आपल्या कॉर्पोरेटर सुतार मॅडम या कार्यक्रमाला उपस्थित होत्या, त्याचे मी आभार मानते. आपल्या डॉक्टर भारती मोरे त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित झाल्या. त्याच पद्धतीने आपल्या समृद्धी बचत गटाच्या वंजारी मॅडम किंवा त्यांची टीम या ठिकाणी उपस्थित होते. आपल्या नेहमी वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या मदत करणाऱ्या आपल्या सिस्टर त्या सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या संस्थेचे सर्व अधिकारी पदाधिकारी या कार्यक्रमाला सर्वजण, सर्व शिक्षक, सर्व पालक प्रतिनिधी आणि सर्व नॉन टीचिंग स्टाफ ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम खूप छान पद्धतीने या ठिकाणी साजरा झाला. आणि पुन्हा एकदा महिला दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते आणि ज्या काही गोष्टी सांगितल्यात त्या गोष्टी नक्कीच तुमच्याकडनं इम्प्लिमेंट होतील अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आज आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय भाऊ आणि नांदुगरे सर यांच्यामुळे हा मोठा कार्यक्रम या ठिकाणी साजरा झालाय. त्याबद्दल मी त्यांचे सगळ्यांच्या वतीने खूप आभार मानते.